लेट अर्जुन मडवी वुमेन्स ट्रॉफी 2023 टूर्नामेंटचं हे 4थं वर्ष आहे। एक महिला क्रिकेटसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण सबर्बन भागामध्ये उभं केलेलं आहे। ही MCA रिकग्नाइज स्पर्धा असून सिलेक्शन टूर्नामेंट आहे। इथून ज्या सिलेक्ट मुली होतील त्या उद्या तुम्हाला मुंबईच्या टीममध्ये किंवा आपल्या भारताच्या टीममध्ये नक्कीच दिसतील। आणि खरंच राजेश मडवी साहेब यांनी सांगितलं की खरं मनपूर्वक अभिनंदन। अर्जुन बाळा मडवी ट्रॉफी अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आज आपण पार करत आहोत। हॅट्रिक कधी केली आपल्याला कळत नाही। 4थ्या वर्षात आपण पदार्पण करतोय। 20, 21, 22 आणि यंदा तर 23वा वर्ष साजरं करतोय। आणि खरोखरच महिला क्रिकेटला जर ऊर्जितावस्था कोणी दिली असेल MCAच्या माध्यमातून अर्थात, तर ती आमच्या या स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेश मडवी यांच्या माध्यमातून दिलेली आहे। आणि या महिला क्रिकेटला पहिल्याच वर्षी 2020 साली MCAने अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली। आणि महिलांसाठी हे जे क्रिकेट विश्व त्यांनी जे उघडं केलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे। हा एक अनमोल क्षण मडवी सरांचं स्वप्न आहे की भारतातर्फे माझ्या या खेळाडू महिला खेळाडू चमकाव्यात आणि भावी झुलन गोस्वामी जर ह्या स्पर्धेतून निर्माण झाली तर मला आनंदच होईल। बेसिकली याच्यामध्ये ठाण्यातल्या मुलींना जास्तीत जास्त वाव मिळावा, संधी मिळावी यासाठी सुरुवातीला आपण ही टूर्नामेंट चालू केली। मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनने आम्हाला भरपूर काही प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी आणखीन मुंबईचे पण संघ जे आहेत ते ह्या टूर्नामेंटमध्ये खेळतात। मुंबईला खेळणाऱ्या मुली आहेत ती ह्या टूर्नामेंटमध्ये गेली 5 वर्ष खेळत आहेत आणि इकडचा परफॉर्मन्स जो आहे तो पण सिलेक्शनमध्ये त्यांच्या काउंट होतो। आणि ही स्पर्धा जी आहे ती ठाण्यातलीच केवळ ठाण्यापुरती मर्यादित न राहता ऑल ओव्हर मुंबई जी आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे। आणि मला खात्री आहे की येत्या वर्षामध्ये जे आहे ठाण्याचं क्रिकेट हे आणखीन वेगळ्या लेवलवर आपण घेऊन जाऊ शकतो।